श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. स्वामी समर्थ प्रकट दिन झाला, त्याच पद्धतीने आपला गुढीपाडवा झाला. आता सुरू झालेले आहे चैत्र नवरात्री. या प्रत्येक नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाला म्हणजे या नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला खूप वेगळे असे महत्व आहे. आणि त्यातीलच एक दिवस म्हणजे श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी उद्या 23 मार्च रोजी येत आहे. आणि लक्ष्मी पंचमीला आपल्याला लक्ष्मीकारक काही उपाय करायचे आहेत, जे अत्यंत प्रभावशाली असतात, जे आपल्याला बऱ्याच संकटातून, कर्जातून, त्याच पद्धतीने पैशाची आवक थांबली असेल, कमी झाली असेल, व्यवसाय चालत नसेल, अशा अनेक अडचणींसाठी हे उपाय उपयोगी ठरतात. उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, दोन्हीतलं तुम्ही याला काहीही म्हणू शकता. कारण सेवा काय आणि उपाय काय, दोन्हीतही शेवटी लक्ष्मी प्राप्तीसाठीच करण्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम लक्ष्मी पंचमी म्हणजे उद्या सोमवारी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत व्हावे, घर स्वच्छ करून घ्यावे, जमल्यास डोक्यावरून स्नान करावे, आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब जल टाकावे किंवा गुलाबाचे अत्तर टाकावे. त्यानंतर आंघोळ करून आपल्या उंबऱ्यावर सुद्धा गुलाबजलाचे पाणी म्हणजे गुलाबजल त्याच्यात पाणी घालून किंवा गुलाबजलचा स्प्रे, मी तर स्प्रेच ठेवते, तो संपूर्ण उंबऱ्यावर आपल्याला शिंपडून घ्यायचा आहे आणि घरात देखील स्प्रे करून घ्यायचा आहे. गुलाब पाणी किंवा गुलाब अत्तरात पाणी घालून असं तुम्हाला घरभर शिंपडून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर पूजा करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती उद्याच्या दिवशी तुम्ही आपल्याकडे बुकिंग पण करू शकता. प्राणप्रतिष्ठित आणि अत्यंत सुंदर अशा मूर्ती आपल्याकडे विक्रीसाठी असतात. आणि त्या तुम्ही जर घेतल्या म्हणजे लक्ष्मी विष्णूची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती किंवा विविध कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती, तर आपल्याला खूप जास्त घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्याच पद्धतीने सेवा करण्यासाठी सुद्धा, जोपर्यंत आपण मूर्तीवर अभिषेक करत नाही तोपर्यंत सेवाच केल्यासारखं वाटत नाही. फोटो आणि मूर्ती याच्या पूजेमध्ये खूप सारा मानसिक शांतीमध्ये फरक आहे बघा, की आपल्याला खूप बळ येतं जेव्हा आपण मूर्तीवर अभिषेक करत मंत्र स्तोत्र म्हणतो. उद्या आता जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर खाली नंबर देत आहे. तांबणामध्ये लक्ष्मीची आणि लक्ष्मी विष्णूची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे आहे किंवा दोन्ही, माझ्याकडे दोन्ही आहेत, दोन्ही तांबणामध्ये सगळ्यात आधी खाली अक्षता घ्यायच्या, त्याच्यावर मूर्ती ठेवायच्या. शंखाने म्हणजे दक्षिणावर्ती शंखात, वाजवण्याचा शंख नाही, दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घालून त्यात थोडेसे गुलाबाचे अत्तर घालून किंवा गुलाबाचे पाणी घालून त्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री सूक्त म्हणावे. श्री सूक्त फलश्रुती सहित फक्त एकदा आणि 15 वेळा नुसते श्री सूक्त म्हणावे आणि 16व्या वेळा लक्ष्मी पूर्ण श्री सूक्त म्हणून फलश्रुती देखील म्हणावी. यानंतर ही पूजा झाल्यानंतर अभिषेक करून झाल्यावर मूर्तीला पुसून घ्यावे, स्थानापन्न करावे लाल वस्त्रावर आणि फूल व्हावे. गुलाबाचे फूल व्हा किंवा जाई जुईचा मोगऱ्याचा गजरा व्हा, तुपाचा दिवा लावा, गुलाबाचा अत्तर लावा, गुलाबाची धूप दीप अशी आणि छान अशी लक्ष्मीची आरती करून घ्या. कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर उद्या ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा मग कमलात्मक मंत्र तर खूप जास्त प्रभावी आहे. बऱ्याचशा महिला हा मंत्र मोठा आहे म्हणून म्हणण्याचा टाळतात, पण ताई दीदी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मैत्रिणींना, की 11 वेळा म्हणा, पण कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणून तर बघा की तुम्हाला काय तुम्हाला फरक पडतो. कमलात्मक मंत्र ओम श्रीम ऐं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ऐं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः अशा पद्धतीने 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा. आणि हा मंत्र म्हणताना डोळे मिटून आपल्या लक्ष्मीची खूप जास्त कळकळीने तिला विनंती करा की माझ्या घरात तू स्थिर रूपी वास कर. हे झाल्यावर विष्णू भगवानांना प्रसन्न केल्याशिवाय तर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. हे झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम याचे देखील पाठ करावे. उद्यापासून 3 दिवस व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा आपण करू शकतो. ती कशी करायची तुम्हाला सांगते. रात्री 12च्या आधी म्हणजे 11:30 वाजता आंघोळ करावी.
त्यानंतर आपण देवघराच्या समोर बसून देवाला फुलं हार जे काही आपलं आहे ते वाहून घ्यावं, किंवा सकाळी व्हायला असेल तर फक्त तुपाचा एक दिवा आणि तेलाची एक समई लावावी. असेल तर अंगामध्ये निळे वस्त्र धारण करावेत आणि बसायला देखील निळे आसन घ्यावे. बेसनाच्या लाडूचा, बुंदीच्या लाडूचा असा नैवेद्य दाखवून घ्यावा. रात्री 11:15 वाजता ही सगळी तयारी करून घ्यावी. नैवेद्य नाही दाखवायचा. आणि ही सगळी तयारी करून झाल्यावर बरोबर 12ला 5 कमी असताना किंचित आधी स्वामी स्तवन म्हणावे. स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ माळ म्हणावा, मंत्र म्हणावा आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. 11, 21 किती वेळा तुम्ही हे म्हणू शकता, मंत्र म्हणू शकता. फोन येतोय सतत कुणाचा तरी, त्यामुळे थोडी डिस्टर्ब होती म्हणून मी सांगत असते फोन करू नका. हे झाल्यानंतर बघा आपल्याला आरती करायची आहे. सत्यनारायणाची किंवा मग व्यंकटेशांची आरती व्यंकटेश स्तोत्राच्या आणि विष्णू सहस्त्रनामाच्या पाठीमागच्या पानावर दिलेली आहे. नैवेद्य दाखवून आरती करावी आणि मग घरातले जर जागे असतील तर नैवेद्य तुम्ही वाटू शकता, अन्यथा ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य खाऊ शकता. असे सलग 3 दिवस व्यंकटेश स्तोत्राचे उद्यापासून जर पठण कराल तर तुमच्या बरेचसे म्हणजे नोकरी, लग्न, कुठल्याही अडचणींवर या गोष्टी मात करतात. पूर्ण व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा वाचून होईपर्यंत तुपाचा दिवा लावलेला असावा. आता मराठीतील व्यंकटेश स्तोत्र लावाल तर तुम्हाला सकाळचे 4:30-5 वाजतील. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मधले नित्यसेवेतले तुम्ही वाचाल तर तुम्हाला साधारण 1 तास लागेल. कोणत्या सेवा करायच्या हे तुम्ही ठरवा. आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा ज्यांना नसेल करायची त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी तर पूजा करा, शिवाय संध्याकाळी श्री सुक्त म्हणा. 16 वेळा श्री सुक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम. एवढ्याच सेवा करा. अर्धा-पाऊण तास लागेल. बसलं की वेळ लागत नाही. बरं ताई आम्हाला एवढाही वेळ नाहीये तर काय करायचं? एकदा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम, एकदा श्री सुक्त आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 11 वेळा माता लक्ष्मीचा कोणताही जप किमान एवढा वेळ तरी तुमच्याकडे अवश्य असावा. आता उपायांकडे वळूया. उद्या उपाय म्हणून आपण कोणत्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिची ओटी भरावी. ओटीमध्ये नारळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, हळकुंड, त्याच पद्धतीने डाळिंब, गजरा, गहू अशी रीतसर व्यवस्थित ओटी आपल्याला भरायची आहे. लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन गुलाबाचे अत्तर, गुलाबाचे धूप किंवा गुलाबाची अगरबत्ती हे सुद्धा उद्या दिल्यास तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे कमी होऊन पैशाची आवक वाढेल. तर असे विविध उपाय, विविध सेवा केल्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती जाणवेल. संध्याकाळी कापुरासोबत 2 लवंगा आठवणीने प्रज्वलित करा. याने सुद्धा लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे असतील ते तुमचे दूर होऊन घरामध्ये प्रसन्नता, त्याच पद्धतीने वास्तुदोष दूर होतात. रोज कापूर लवंग जाळल्याने असे अनेक फायदे आपल्याला होतात. उपाय छोटे मात्र त्याचे परिणाम खूप मोठे मोठे असतात. त्यामुळे सेवा आणि उपाय, आता या सगळ्या सेवाच आहेत बघा, त्यामुळे सेवा केल्याने कधी कोणाचे वाईट आजपर्यंत झालेले नाही. सेवा करा आणि महाराजांची सेवा तर आपण रोजच करतो, पण अशा काही खास दिवशी माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.